ही बघू शकता तुम्ही बाप्पाची मूर्ती ट्रकवर बसली आहे आणि खरंच खूपच सुंदर दिसते. सगळ्यांना जय श्रीराम, जय गणेश. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांनी आगमन बघितले आणि आज आम्ही लोक आलो आहे मंडप अपडेटसाठी. आम्ही लोक इथून जाणार मुंबईचा राजा, चिंचपोकली आणि भरपूर मंडप अपडेट देणार. आता आम्ही लोक आलो आहे चिंचपोकली चिंतामणी गणपती बाप्पाच्या मंडळाच्या इथं. आम्ही इथंच उभे आहोत आणि इथं तुम्ही मंडप बघू शकतात. रेडी होतो आहे थोडा थोडा आणि यावर्षीचं थीम तुम्हाला तर माहीत आहे. चला बघूया अजून आतमध्ये जाऊन काय करतायत. आणि हे तुम्ही बघू शकतात मंडप अपडेट. इकडं तुम्ही पूर्ण प्लाई लागत आहेत आणि पूर्ण म्हणजे रेडी व्हायला अजून टाईम आहे. आणि या साईडला पण पूर्ण हे लागले आहेत बांबूस. आणि 29 तारखेला बाप्पाचं आपलं आगमन आहे. आता इथून आपण जाऊया दुसरीकडं, बघूया कुठं जाऊया. परेलचा राजा नाहीतर महाराजाच्या इथं, नाहीतर मुंबईच्या राजांना तर लालबाग. इथं कुठंतरी जाऊया. इथून इकडचा एवढाच अपडेट आहे. आणि हा बाहेरून गेट बघू शकतात चिंचपोकली चिंतामणी गणपती बाप्पाचा. आणि भरपूर मोठा गेट बनवला आहे आणि याच्यासमोरच काला चौकीचा महागणपती. चला न टाइमपास करता जाऊया डायरेक्ट आतमध्ये. आम्ही लोक काला चौकीच्या इथं नाही गेलो आहे. त्याच्या बाजूलाच एक अजून मंडळ होतं. कोणता? रंगाली पदक चॉल बाप्पाचं मंडळ हे आहे. आणि लास्ट टाइम तुम्ही मूर्ती बघितलेली उभी होती आणि यांच्या इथं पण मंडप बनणं चालू होतं आहे. याच्यानंतर आम्ही जाऊया काला चौकीच्या महागणपतीचं दर्शन करायला. हे आहे इकडचा मंडप अपडेट. नॉर्मली आहे, एवढं काय बनवलं नाही. आता याच्यानंतर आपण जाऊया कालचौकीच्या महागणपती दर्शन घ्यायला. इकडचं एवढंच अपडेट. चला जाऊया डायरेक्ट कालचौकीच्या महागणपतीचं. आणि आम्ही लोक फायनली आलो आहे कालचौकीच्या महागणपतीच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. हे तुम्ही बघू शकतात कालचौकीच्या महागणपतीचं मंडप. आता मी तुम्हाला जवळून दाखवतो मंडप. आतमध्ये जाऊन दाखवतो. आता तुम्हाला आता मी ते बाप्पाचे दर्शन करवले, डायरेक्ट तुम्हाला मंडप दाखवतो आता मी. आणि मंडप बनणं सुरू झालं आहे. तुम्ही बघू शकतात इथं शिड्या बनवत आहेत, पायऱ्या या साईडला. आणि पूर्ण जोरसुरात काम चालू आहे बाप्पाच्या मंडपाचं. आणि बाप्पा आमच्या समोर. आम्ही तुम्हाला आता मी दर्शन करवलं आहे. गणपती बाप्पा मोरया. आता याच्यानंतर आपण जाऊया, बघूया कुठं जाऊया. लालबाग नाही तर चिंतामणी. काला चौकीच्या नंतर आम्ही लोक आलो आहे लालबागच्या राजाच्या मंडपच्या इथं. आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकतात पूर्ण बांबू लावलेत. आतमध्ये जाऊया, बघूया, दर्शन करूया आणि निघूया डायरेक्ट बाहेर. इथं दर्शन करून झाल्यावर आम्ही लोक बाहेरचं तुम्हाला गेट दाखवतो. पहिले जाऊया आतमध्ये, बघूया काय बनतं आहे. आणि हे तुम्ही वरती बघू शकतात मस्त डेकोरेशन करतायत. खरंच खूपच सुंदर तुम्ही वरती बघू शकतात. आणि राजासमोरच बनतो आहे. याच्यानंतर आपण जाऊया डायरेक्ट गेटच्या इथं. तुम्हाला गेट दाखवतो कसा बनवत आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला डमरू लावले आहेत. खूपच सुंदर दिसतं आहे आणि रुद्राक्ष पण आहेत त्याच्यावर. आता जाऊया आपण डायरेक्ट दर्शन घ्यायला आणि निघूया पुढं दुसरीकडं. आणि तुम्ही इथं बघू शकतात लालबागचा एंट्री गेट. आम्ही एकदम समोर आलो आहे आणि मेन गेटच्या इकडचा तुम्ही बघू शकतात. आणि हे लालबागच्या राजाचा मेन एंट्री गेट. इकडं पूर्ण रेडी करतायत, तयार झाला आहे. ह्या साईडला बाकी आहे आणि त्या साईडला पण बाकी आहे. तुम्हाला आता मी आतमध्ये दाखवलं. आता इथून जाऊया डायरेक्ट गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा. चला ना टाईमपास करता जाऊया. आणि आम्ही लोक आलो आहे मुंबईचा राजा बाप्पाच्या मंडपाच्या इथं. हे तुम्ही बघू शकतात पूर्ण तिथपर्यंत मंडप बनणं चालू झालं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया आतमध्ये. हा इकडचा बस एवढाच आहे. आतमध्ये जाऊन बघूया काय अपडेट आहे. आणि आम्ही लोक फायनली आतमध्ये आलो आहे गेटच्या इथून. गेट तुम्ही समोर बघू शकतात. आतमध्ये जाऊया, बघूया काय अपडेट आहे. इथून दिसतंय आम्हाला, कारण की आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही. हे तुम्ही बघू शकतात कोणतं तरी मंदिर बनवत आहेत मुंबईच्या राजाच्या इथं. आतमध्ये जाऊ, बघू. आतमध्ये व्हिडिओ घ्यायला भेटला तर दाखवतो तुम्हाला. हे आहे मुंबईच्या राजाचा मंडप अपडेट. तुम्ही बघू शकतात मस्त मंदिर बनवत आहेत आणि पूर्ण काम अजूनपर्यंत चालूच आहे.
हे काम बंद नाही होणार जोपर्यंत बाप्पाची मूर्ती बसत नाही. आणि या साईडला पण काम चालू आहे. खरंच खूपच सुंदर दिसतं हे. आणि त्या बाजूला इथं आता ह्याच्यानंतर आम्ही माहीत नाही कुठं जाणार, महाराजा नाही तर परेलच्या राजा. चला न टाईमपास करता पोचूया. आता आम्ही आलो आहे परेलच्या इथं. परेल वर्कशॉप इथं नाही आता आहे, परेलच्या राजाच्या इथं मंडप अपडेटसाठी. आणि आम्हाला इथं बॅनरवर दिसलं आहे मुंबईच्या श्री बाप्पाचा उद्या आगमन आहे गणसंकुलमधून. तर आता चला न टाईमपास करता डायरेक्ट जाऊया परेलच्या राजाच्या इथं मंडपचा तुम्हाला अपडेट दाखवायला. आता आम्ही फायनली परेलच्या राजा बाप्पाच्या मंडपाच्या बाहेर आलो आहे. आणि तुम्ही वरती बघू शकतात विठ्ठल देव आपले मस्त दिसत आहेत. तुम्ही व्ह्यू पण बघू शकता. हे बस आली. खरंच खूपच सुंदर बनवलं एंट्री गेट. तुम्हाला पूर्ण 0.5 करून दाखवतो. हे आहे परेलच्या राजाचं मंडप. आतमध्ये जाऊया बघूया पार्कमध्ये मंडप बनलं आहे की नाही बनलं आहे. तर तुम्हाला डायरेक्ट पोचून दाखवतो. तुम्ही लोकांनी एंट्री गेट बघितला. आता आम्ही लोक आतमध्ये आलो आहे पार्कमध्ये. आणि या साईडला मंदिर बनतं आहे आणि बाप्पाची मूर्ती आपली इथंच बसते. तुम्हाला तर माहिती आहे. आता पूर्ण बनल्यावर खरंच खूपच सुंदर दिसणार आहे. आता इथून बघूया कुठं जाऊया, नाहीतर व्हिडिओ सेंड करूया. परेलच्या राजानंतर आम्ही लोक आलो आहे परेलच्या लंबोदर बाप्पाच्या मंडळाच्या इथं. आणि बाप्पाचं परवा आगमन आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकतात मंडप बनायचं चालू झालं आहे. आणि आतमध्ये जाऊया बघूया काय काम किती काम झालं आहे. तुम्हाला दाखवतो सगळं. कारण की बाप्पाचं आगमन परवाच आहे. आणि हे इकडचं मंडळ रेडी झालं आहे. बस पडदे बिर्दे लावायचे बाकी आहेत. चला जाऊयात दुसऱ्या मंडळाच्या इथं. आम्ही लोक आलेलो मंडप अपडेटसाठी. पण आम्हाला वर्कशॉपमधून बाप्पाची एक मूर्तीचं आगमन झालं आहे. चला इथे तुम्हाला पाठवून दाखवतो. डायरेक्ट जवळून जातो बाप्पाचे दर्शन तुम्हाला करवतो. आणि ही बघू शकता तुम्ही बाप्पाची मूर्ती ट्रकवर बसली आहे. आणि खरंच खूपच सुंदर दिसते. बाप्पाची मूर्ती इथून गुजरातला जाणार आहे. बघूया. परेलच्या लंबोदर नंतर कृष्णनगरचा राजा इथं आतमध्ये बसतो. डायरेक्ट तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. इथं पूर्ण घाण आहे. या साईडलाच बसतो कृष्णनगरचा राजा बाप्पाच्या मंडळ. इथे तुम्ही बघू शकता काय बनवलं नाही. आता इथून जाऊया आपण बाजूच्या मंडळामध्ये. आता आम्ही कृष्णनगरच्या राजाचा मंडळ तुम्हाला दाखवलं. आणि तशाच बाजूलाच परेलचा विघ्नहर्ता. तुम्ही बाप्पाची मूर्ती बघितलेली आणि मंडप. चला जाऊया डायरेक्ट आतमध्ये बघूया मंडप काय चालू आहे. आणि हे आहे इकडचा मंडप. अजूनपर्यंत काय बनलं नाही कारण की बाप्पाची मूर्ती आतमध्ये ढाकलेली आहे. तुम्हाला आगमनामध्ये दाखवलेली. इथं पण इथं काहीच अपडेट नाही. नॉर्मली मंडप बनवलं आहे. आता जाऊया याच्या बाजूला परेलच्या महाराजाच्या इथं. विघ्नहर्ताच्या नंतर तुम्हाला इथून बस पूर्ण सरळ यायचं आहे. आणि तुम्हाला मग भेटन डायरेक्ट मंडप परेलच्या महाराजाचं. तुम्ही बघू शकता लाईफ टाईमची मूर्ती. आणि समोर मंडप बनणं चालू झालं आहे कारण की 29 तारखेला बाप्पाचं आगमन आहे. आणि इथं तुम्ही बघू शकतात बाप्पाचं मंडप रेडी होतं आहे. लायटिंग बिटिंग लागतं आहे. आता बघूया इथून कुठं जाऊया काय करायचं आहे. आता आम्ही लोक महाराजाच्या एंट्री गेटच्या इथं उभं. आजचा मंडप अपडेट एवढाच होता. आणि मी तुम्हाला आगमन पण दाखवलं. आता भेटूया डायरेक्ट उद्या आणि परवा. तोपर्यंत माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया.